नमस्कार मित्रांनो, फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आपण या व्हिडिओमध्ये इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिचा घटस्फोट झाला आहे। तिच्या पतीचे साहिल चिलप यांचे सर्व सत्य बाहेर आले आहे आणि तिचा घटस्फोट झाला आहे। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर इंदोरीकर महाराज यांच्या कुटुंबाबद्दल विविध चर्चा आणि अफवा पसरल्या आहेत। पण कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती खरी आहे का हे पाहणे खूप महत्त्वाचे असते। एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपूर्ण किंवा चुकीची माहिती पसरवणे हे समाजासाठी आणि त्या कुटुंबासाठी खूप त्रासदायक आहे। मित्रांनो, व्ह्यूजसाठी आणि पैशासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी लोक अगदी खालच्या थराला जात आहेत। ज्यांनी समाजाला घडवलं, अनाथासाठी अनाथाश्रम केले, दिवसामध्ये 5 कीर्तन करून 15 तास समाजासाठी उभा राहून सेवा देणाऱ्या अशा महाराजाबद्दल लोकांनी अफवा उठवल्या आहेत। तर ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा लग्न सोहळा 100 एकरमध्ये खूप मोठ्या थाटामाटात पार पडला आहे। ते नेहमीच कीर्तनात सांगत असतात, साधी लग्न करा, कर्ज काढून करू नका। या वाक्यावर महाराजावर अनेकांनी टीका देखील केल्या आहेत। महाराज म्हणतात, स्वतः कर्ज काढून लग्न न करता वारकरी संप्रदायाने त्यांचा 90% खर्च केलेला आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे। मित्रांनो, कानामध्ये आणि डोळ्यामध्ये खरोखरच 4 बोटाचा अंतर असतो। तर बरेच जण म्हणतात कर्ज काढून लग्न केले आहे किंवा अशा अनेक टीका त्यांच्यावर करत आहेत। तर यांचा घटस्फोट झाला नसून ज्ञानेश्वरी सुखाचा संसार करत आहे आणि साहिल चिलप यांना कुठल्याही प्रकारचे व्यसन नसून तो मोठा बिझनेसमॅन आहे। कृपया अशा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका, सत्य तपासत राहा आणि अशा महान जगप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर टीका करणे त्वरित थांबवा, हीच कळकळीची विनंती। तर मित्रांनो, अशा अफवावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।